देवरुखच्या साठी राईट मारणार स्टेट हायवेला, तोपर्यंत हायवेची मजा घेतो. हायवे 66 सोडतोय आणि हा साखरपा मार्गे देवरुखचा जो टर्न आहे तो वाला रस्ता पकडतोय. आता इथून 50 किलोमीटर आहे देवरुख, जिथे आपला पहिला ब्रेक आहे. तर आता मित्रांनो संगमेश्वरच्या आसपास 1 वाजता आम्ही लोक लंचला थांबलेलो आणि अर्ध्या तासात लंच करून घेतलाय. तर आता इथून पुढे आम्ही निघतोय. तर एक आपले भाऊ होते, तुषार भाऊ ना, चालेल भेटू. थँक्यू सो मच, मस्त होतं. हो हो नक्की चालेल. तर हा आपला फॉलोअर आहे. तर ह्यांनी नमस्कार, ह्यांनी ID वगैरे मागून घेतला आपला इंस्टाचा. तर हॉटेल डायनिंगमध्ये थांबलेलो संगमेश्वरमध्ये. पेट्रोल पंप आहे इकडून, तुम्हाला जर कधी थांबला असेल पेट्रोल पंपला तर वरून आहे ना ट्रेन जाताना दिसते. मस्त लंच ब्रेक झाला, टेस्ट चांगली होती, कॉन्सर्ट बिलकुल नाही आहे. तो आपला एक फॉलोअर भेटलेला म्हणून आपण जरा त्याच्यासाठी व्हिडिओ काढली. थोडंफार शॉपिंग केलं आहे. हे खाज्याचे पॅकेट पण मागे घेतले मी देवगडमध्ये, थोडे फॅमिलीसाठी, घरच्यांसाठी, थोडे ऑफिससाठी. चला आता पुढच्या प्रवासाला लागूया. अजून 7 तास दाखवत आहे, 350 किलोमीटर असेल. सो ते कंप्लीट करूया आणि बघूया कशी आहे पुढची जर्नी. तर मित्रांनो क्रॅशगार्डचा ना एक फायदा तर आहे, जेव्हा असा खुला रस्ता असेल, चांगला रस्ता असेल, खूप क्रूज करायचा असेल, आपला एक पाय मस्तपैकी असा ठेवायचा, रिलॅक्स करून घ्यायचा, हात वर ठेवायचा आणि रिलॅक्स मध्ये एका हाताने ऍक्सिलेटर चालवून गाडी चालवायची. धमाल येते. 2:30 वाजलेत मित्रांनो आणि आता आपण लोक आहोत चिपळूण मध्ये. 2:30ला पण 10 मिनिटं कमी आहेत, 2:20 झालेत चिपळूण क्रॉस. तर आता मित्रांनो 3:30 वाजलेत आणि कशेडीचा बोगदा आता आपण क्रॉस करायला चाललोय. आतमध्ये ना एकदम थंड वाटतं. लास्ट टाइम पण पावसात मी आलेलो ना FZ घेऊन, एकदम थंडगार वाटतं. वाव. आपली ब्ल्यू शार्कचा आय थिंक पहिला टनल आहे हा. असाच एक टनल मध्ये आपली ब्ल्यू शार्क अशी जाईल आणि टनल जेव्हा खुलेल तेव्हा आपण स्पिती व्हॅली मध्ये बाहेर पडू लवकरच. 4ला 10 मिनिटं बाकी आहे, 3:53 झाले आहेत. आता आम्ही लोकांनी महाड क्रॉस केलाय. आता मानगावच्या दिशेने निघतोय. अजून 150 किलोमीटर आहे मुंबई. लेट्स सी. तर मित्रांनो 7 वाजायला 1 मिनिट बाकी आहे आणि आता आपण पोहोचलेलो आहोत JNPTच्या टर्नला, म्हणजे पनवेलमध्ये आहोत आपण आता. सकाळी देवगड ते पनवेल आता आपण केलेलं आहे 10 तासामध्ये. मॅप मध्ये दाखवत होतं मुंबई माझ्या घरापर्यंतची लोकेशन 10 तास, पण इन्क्लुडिंग ब्रेक वगैरे पकडून पण पनवेल पर्यंत आपण 10 तासात मारलेलं आहे. इथून पुढे आता अक्षय भावाकडे जाणार आहे आणि मी आपल्या घरी जाणार आहे. टोटल डिस्टन्स आता 76 किलोमीटर, 400 किलोमीटर टोटल झाला. ऍक्च्युली माझी ट्रिप टू रिसेट झाली, बट ओव्हरऑल जर्नी मस्त झाली. सुपर्ब रोड होता, कुठे काही त्रास नाही झाला. आणि जसा रूट मी घेतलाय व्हिडिओ मध्ये दाखवलाय त्याचप्रमाणे तुम्ही देवरुखवाला रूट जर घेतला तर तुम्ही पनवेल पर्यंत तरी 10 तासात आरामात पोहोचाल.